नमस्कार मित्रांनो. कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी द इंडियन एक्सप्रेस अँड द हिंदू हे दोन न्यूजपेपर अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या दोन्ही न्यूजपेपरमधला एक इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजेच इकॉनॉमीचा. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तर असते, पण या सर्वच एक्झाममध्ये इकॉनॉमीचा सेक्शन असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी हार मानून जातात. पण मित्रांनो, तुम्ही हार नका मानू. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधला इकॉनॉमीचा सेक्शन अगदी सरळ व सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग बिना उशीर करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आजचा तुम्ही इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर आणि त्यातला इकॉनॉमीचा सेक्शन जर बघितला असेल तर तो काहीसा असा दिसतो. तर आजच्या न्यूजपेपरमध्ये जवळपास 13 न्यूज इकॉनॉमीशी रिलेटेड होत्या आणि ह्याच 13 न्यूजपैकी आपण हे 9 इम्पॉर्टंट टॉपिक्स काढलेले आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण नेहमीच जे करंट घडामोडी जे होत असतात त्याच्याशी रिलेटेड स्टॅटिक पोर्शन आपण शोधत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTGSच्याबद्दल जी नवीन अमेंडमेंट आहे की ते 24/7 RTGS आपल्याला करता येणार त्याच्याबद्दल थोडी चर्चा करू. आपण भीम UPIमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करायला IIT बॉम्बेच्या एका रिपोर्टने सांगितलेली आहे, त्याच्यावर थोडी चर्चा करूया. आपण त्यानंतर बघूया की बँकिंग सेक्टर जो आहे आपला जो आपण कुठल्याही इकॉनॉमीचा बॅकबोन बोलतो त्याच्यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे, असं हे आपले नोबल लॉरेट जे आहेत इकॉनॉमिक्समधले मिस्टर बॅनर्जी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण PwC त्याची रिपोर्ट बघूया आणि त्यांनीच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल काय म्हटलं आहे त्याच्यावर थोडी चर्चा करू. आपण IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया याच्यावर थोडी चर्चा करू. त्यानंतर आपण बघूया की मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ही काय आहे आणि त्याच्याबद्दल काय न्यूज आली त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. आणि आजचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन असणार आहे तो असणार आहे हा PM वाणीबद्दल. तर वाणी म्हणजे काय? प्रधानमंत्री वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. ओके, हे त्याचं पूर्ण फुल फॉर्म आहे आणि त्याच्याशी रिलेटेड त्याच सेक्शनमध्ये किंवा त्याच न्यूज आर्टिकलमध्ये तुम्हाला अजून 2 न्यूज भेटतील. ते म्हणजेच आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. आणि त्यानंतर अजून एक जी न्यूज भेटेल जी मागच्या काही महिन्यांमध्ये पण भरपूर न्यूजमध्ये होती, तीच म्हणजेच युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आणि त्याचे काय युजेस आहेत आणि कुठले नवीन स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज त्याचे बेनिफिशरी असणार. चला तर मग आपला आजचा पहिला टॉपिक घेऊया, तोच म्हणजे RTGSचा. तर आपल्याला याच्या जसं या न्यूजपेपरच्या आर्टिकलमध्ये दिसते की डिसेंबर 14 पासून RBIने सांगितले की 24/7 म्हणजे 24 तास त्यातले कधी पण आणि 7 दिवस म्हणजे संडेला इन्क्लूड करून आणि जे सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला पण इन्क्लूड करून तुम्ही कधी RTGS करू शकतात. ओके, आता पण RTGS करू शकतो, पण RTGS काय असतं? आणि जसं की माहिती आहे की 24/7 RTGS आता होते, पण 24/7 NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे मागच्या वर्षीपासूनच चालू केलं गेलं होतं. तर आपण बघूया की हे का केलेलं होतं आणि RTGS आणि NEFT ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आणि डिफरन्स काय. ओके, पहिले RTGS बघूया. तर RTGS त्याचं फुल फॉर्म आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ह्याच्यातून काय आपल्याला कळतं की रिअल टाईममध्ये जी पण ट्रान्झॅक्शन आहे ते रिअल टाईममध्ये होईल. म्हणजे तुम्ही आता जर ती रिक्वेस्ट टाकली की आता तुम्हाला ते 2 लाख रुपये ट्रान्सफर करायचे, ते आताच्या होतील आणि पण ते ग्रॉस सेटलमेंट होईल. म्हणजेच काय की समजा एक बँक आहे, समजा SBIमधून मला पैसे ट्रान्सफर करायचे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये, ज्याचं अकाउंट समजा आहे IDBIमध्ये. ओके, तर ते काय होईल की माझा जो अकाउंट आहे तर तो इंडिव्हिज्युअल बेसिसवर जाईल. म्हणजेच काय, आमचे जे 2 अकाउंट्स आहेत SBIमधला आणि IDBIमधला ते इंडिव्हिज्युअली ट्रान्झॅक्ट करतील, पण ते आपापसात पैसे ट्रान्सफर नाही करणार. जसं की आपल्याला माहिती आहे की हे सगळे जे बँक्स आहेत ते RBI बरोबर रजिस्टर्ड असतात आणि RBIकडे पण आपण जसं पासबुक एंट्री करायला आपल्या बँकेकडे जातो तसेच आपण कन्सिडर करू की हे जे सगळे बँक्स आहेत त्यांची पासबुक एंट्री करायला कुठे जातात तर RBIकडे जातात. ओके, तर आता जर असं करायचं गेलं समजा की मला SBIला 1 करोड रुपये द्यायचे आणि मला IDBIकडून जर समजा मला घ्यायचे किती 50 लाख रुपये. ओके, तर मग काय होणार याच्यात ग्रॉस सेटलमेंट म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल बेसिसवर होईल. आता मी हे 1 करोड पण देईन आणि 50 लाख रुपये पण घेईन, समजा मी SBI आहे तर. ओके, मग याच्यात काय होईल की आपण नेट नाही केलं त्याला, म्हणजे काय जे द्यायचे होते जे घ्यायचे होते ते तेव्हाच्या तेव्हा करून टाकलं. आपण त्याला असं नाही केलं की हां बाबा मला IDBIला 1 करोड रुपये द्यायचेत आणि IDBIकडून मला 50 लाख रुपये घ्यायचेत, मग असं करतो मी की मी त्याला 50 लाख रुपयेच देतो. असं नाही केलं ना, आपण डिडक्शन नाही केलं आपण की 1 करोड रुपये द्यायचे होते, IDBIकडून 50 लाख रुपये घ्यायचेत, तर एक काम करतो मी त्याला 50 लाखच देतो कारण की घ्यायचे पण होते ना ते मायनस करून टाका. असं केलं का नाही, आपण इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन आताच्या आता जो पैसा आला तसं ट्रान्सफर करायचा. आणि हे कशातून होतं, हे RBIकडे जे बुक्स आहेत त्याच्यातून हे सगळं ट्रान्झॅक्शन होत असतं. म्हणूनच ही जे ट्रान्झॅक्शन आहेत RTGSच्या माध्यमातून ते इरिव्हर्सिबल असतात. एकदा तो ट्रान्झॅक्शन झाला तर तो झाला, त्याला तुम्ही परत निगेट नाही करू शकत, तुम्ही ते पैसे परत नाही आणू शकत. ओके, ते एकदा ते दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले तर ते गेले. ओके, आता RTGS आपण समजून घेतला. आता आपण NEFT बघूया. NEFT म्हणजे काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ओके, आता ह्याच्यातून आपल्याला काय कळते की ऑल ओव्हर इंडिया म्हणजेच नॅशनल आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे इलेक्ट्रॉनिकली पैसे ट्रान्सफर होतील.
पण जसं आपण बघितलेलं की RTGSमध्ये रिअल टाईममध्ये होते. जर तुम्ही दुपारच्या 2 वाजता गेलात आणि त्यांना सांगितलं की पैसे ट्रान्सफर करायचे ते 2च्या 2 वाजता होईल. पण NEFT कसं होतं ते बॅचेसमध्ये होतं. ठीक आहे, मग त्यांची एक बॅच असेल समजा 10 ते 2ची, त्यानंतर समजा 2-3 तास ब्रेक असेल, त्यानंतर 5 ते 8ची दुसरी बॅच असेल. मग जर तुमची त्या बॅचमध्ये जर तुम्ही पोहोचलात त्या टाईममध्ये तर तुमचं ते ट्रान्झॅक्शन होऊन जाईल. नाहीच तर तुम्हाला थांबायला लागेल नेक्स्ट बॅचसाठी. असं होतं NEFTचा पूर्ण सेट. आणि ह्याच्यात जसं आपण बघितलं की हे नेट बेसिसवर होतं आणि 1 to 1 ट्रान्सफर होतं की एकाच वेळेला तुम्हाला समजा आपण परत एक्झाम्पल घेतेच IDBI आणि SBIचं, तर आपण काय बघितलं की रिअल टाईममध्ये ग्रॉस सेटलमेंट होते. जेवढे द्यायचे होते जेवढं अमाऊंट आहे तेवढं तुम्ही लोक ट्रान्झॅक्ट करणार. आणि इकडे कसं होणार 1 to 1 ट्रान्सफर ऑफ फंड, जे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे एकाच वेळेला तुम्ही भरपूर नाही होऊ शकत. ती बँक NEFTमध्ये त्याच एका बँकेला देऊ शकते, बरेच बँका नाही देऊ शकत. का? कारण की नेट बेसिसवर होते आणि RTGSमध्ये ग्रॉस सेटलमेंट होते, ग्रॉस बेसिसवर. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. आता आपण हे का करतोय जर ह्याच्यावर जर चर्चा केली की हे का होतं आहे, आपण RTGS आणि NEFTमध्ये का 24/7 करतो आहे, तर बेसिकली आता आपल्याला जसं माहिती आहे की पहिले आपण भरपूर कॅश ड्रिवन इकॉनॉमी होती की जे पण होतं सगळं कॅश रिलेटेड होतं. आपण कॅशनी ट्रान्झॅक्शन जास्त करायचो, हे की नाही. त्याच्यामुळे तो ब्लॅक मनीचा प्रॉब्लेम होता वगैरे वगैरे, ते आपल्याला सगळं माहितीच आहे. तर आता जर मोठे मोठे अमाऊंट ट्रान्सफर करायचे ते आपण मोस्टली आपण बोलतो की हां Google पे करतो, फोनपे करतो किंवा Paytm वगैरे करेन तुला. पण त्याच्यावर आपण एका वेळेला 25,000पर्यंतच करू शकतो आणि त्याची पण मॅक्झिमम लिमिट इफ आय एम नॉट रॉंग 1,00,000 रुपयेपर्यंत आहे. पण जर त्याच्यावर मोठे जर पेमेंट ट्रान्सफर करायचे असतील आणि तुम्हाला चेक जाऊन डिपॉझिट करायचा टाईम नाही किंवा चेक हँडओव्हर करायचा टाईम नाही, तर तुम्ही काय कराल, तर म्हणूनच तुम्हाला RTGSची गरज आहे. म्हणजे तुम्हाला 24 तासात आठवड्यातल्या 7 दिवसात कधी जर गरज लागली मोठी अमाऊंट ट्रान्सफर करायची तर तुम्ही RTGS आणि NEFTचा 24/7 यूज करू शकाल. म्हणूनच RBIने हे सगळे असे नियम काढलेले आहेत. म्हणजेच जर तुम्हाला आता 14 डिसेंबरनंतर कधी पण कोणाला RTGS करायचं असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही ते कधीही कसंही करू शकता. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. मोर इन्व्हेस्टमेंट इन भीम UPI. आपण ऐकलं असेल, जर आता तुम्ही जर काय बोलतं त्याला ऑनलाईन ॲग्रिगेटर्स वापरत असाल, पेमेंट ॲग्रिगेटर्स म्हणजेच फोनपे, Paytm, Google पे, हे सगळे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्यात भीम UPIबद्दल तुम्हाला ID क्रिएट करायला सारखं सांगतं. तर ह्याच्याबद्दलच एक रिपोर्ट होता जो IIT बॉम्बेने पब्लिश केलेला. त्यांनी सांगितले की अजून 2,500 करोड रुपये जर आपण भीम UPIमध्ये इन्व्हेस्ट केले तर त्याचा जो पूर्ण इंटरफेस आहे, त्याची जी रीच आहे, ओके, ती भरपूर चांगल्यापैकी आपण एक्सपॅन्ड करू शकतो आणि एक भरपूर चांगलं इन्व्हेस्टमेंट होईल ही जी 2,500 करोडची इंडियासाठी. ओके, तर त्याच्यात जर तुम्ही अजून वाचलं तर तुम्हाला थोडे अजून डिटेल्स कळतील. आपण त्याच्यावर चर्चा नक्कीच करू पुढे. ओके, आता आपण जाणून घेऊया की भीम काय आहे आणि UPI काय आहे आणि ते दोन्ही एकसाथ का लिंक्ड आहेत. ओके, जसं जर आपल्याला माहिती आहे की आपण कुठलाही सॉफ्टवेअर वापरतो, कुठलाही ॲप्लिकेशन वापरतो, तर एक तो ॲप्लिकेशन असतो, तो काय एक टूल आहे. जर तुम्ही फेसबुकचं ॲप्लिकेशन ओपन करता तो एक टूल आहे, पण त्याच्या पाठची जी पूर्ण ॲल्गोरिदम आहे, त्याच्या पाठचं जे सगळं कोडिंग वगैरे केलेलं आहे, तो सिस्टम आहे त्याचा. ओके, तर मग भीम जो आहे, भारत इंटरफेस फॉर मनी, हे त्याचं इकडे फुल फॉर्म दिलेलं आहे. भारत इंटरफेस फॉर मनी जो आहे तर त्याच्यात तो काय आहे, तो टूल आहे, तो एक ॲप्लिकेशन आहे. ओके, पण त्याच्यावर तो काय हेल्प करेल आपल्याला, तो कशासाठी सॉफ्टवेअर बनवलेला आहे तर तो बनवलेला आहे आपल्याला पेमेंट करण्यासाठी. पण ती पेमेंट कशी होईल, ती कशी एका बँक्सला लिंक्ड असेल, कसे ते होईल, म्हणजे ते ॲपवरून आपण रिक्वेस्ट तर पाठवू पण ती रिक्वेस्ट प्रोसेस कशी होईल, तर त्यासाठी आपण वापरतो UPI, म्हणजेच काय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, आणि हे काय आपण जसं बघितलेलं भीम एक टूल आहे आणि हे सिस्टम जी लागेल त्या टूलला काम करण्यासाठी तेच UPI, आणि हेच दोन्ही जेव्हा एकसाथ येऊन काम करतात तेव्हाच ते बनतं भीम UPI. ओके, आणि हे एक एकदम सेफ सिक्युअर मोड ऑफ ट्रान्झॅक्शन मानलं जाते सध्या, कारण की ह्याच्यात ब्रीचचे म्हणजे किंवा काय ह्याच्यात हॅक होण्याचं वगैरे असे सगळे प्रमाण कमी आहेत, म्हणून एक भरपूर सेफ आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही जर आपण बोलतो आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया वगैरे, तर 100% मेड इन इंडिया आहे. ओके, त्याला कोणी बनवलं आहे तर NPCIने बनवलं आहे. भीम आणि UPI हे दोन्ही पण NPCIचेच काय बोलू शकतो वारसदार आहेत, त्यांनीच काढलेले, त्यांनीच त्याला अस्तित्वात आणलेलं आहे. आणि IBA म्हणजे काय, तर इंडियन बँकिंग असोसिएशन. ओके, आपल्याला ते माहिती आहे की RBI आणि जवळपास 50-60 बँक्स आहेत, ते एकसाथ येऊन त्या लोकांनी हे IBA स्टार्ट केलेलं 2008मध्ये इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्याचंच कारणवश असं आहे की आपण रुपे कार्ड जे बघतोय ते किंवा भीम UPIचं वगैरे की भारत पे वगैरे असे पण आहेत, तर हे सगळे पण काय आपण अस्तित्वात आलेले आहेत. अजून एक गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, एक्झाममध्ये विचारू शकतात की UPI जो आहे त्याला रेग्युलेट कोण करतं, तर ते मला ऑप्शनमध्ये NPCI देतील किंवा IBA देतील. तर जे आहे ह्याचं रेग्युलेशन ऑफ UPI इज डन बाय RBI. ओके, हे लक्षात ठेवा, UPI RBI इझी. नेक्स्ट टॉपिक बघूया आजचा. हा एक भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर नीट जरा ऐका याच्यात. तर जसं की आपल्याला माहिती आहे की हे अभिजित गांगुली आहेत, त्यांना याच वर्षी
इकॉनॉमिक्ससाठी नोबेल प्राईज देण्यात आलेला. त्यांनी पॉवर्टीवर भरपूर चांगली थिसिस प्रेझेंट केली आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या बायकोला आणि त्यांचा एक मित्र होता त्या तिघांना असं नोबेल प्राईजशी सन्मानित केलं गेलेलं. तर त्यांनीच एक कॉन्फरन्स आहे PwCची, ते आपण पुढे बघूया ती काय आहे नक्की. त्याच्याशी रिलेटेड अजून एक न्यूज आहे, तर आपण सध्या ह्याच्यावर फोकस करू. तर त्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये बोलताना असं सांगितलं की त्याच्याच आपण चर्चा करूया आपण. त्यांनी असं सांगितलं की इंडियाचे जे बँकिंग सेक्टर आहे, ओके, तो झॉम्बीसारखं आहे. आपण झॉम्बीचे मूवी बघितलेले असतात की ते ॲक्च्युअलीमध्ये मेलेले असतात पण तरी पण ते काम करत असतात, हे की नाही. तर मग ते म्हणतात की इंडियाचा जो बँकिंग सेक्टर आहे, ज्याला आपण बँक्सला बोलतो की बॅकबोन ऑफ द इकॉनॉमी, तर तीच जवळपास आता झॉम्बीसारखी झाली की त्यांच्यावर एवढं कर्ज आहे, ते लोक एवढे डुबलेले आहेत की ते ऑलमोस्ट मेलेले, पण त्यांना काम करवतो आहे आपण त्यांच्याकडून. म्हणूनच ते काय म्हणतात की ह्यांना जर जिवंत करायचं असेल, आपण बघितलं असेल की जर असं मूवी वगैरेमध्ये बघतो की जर कुठला इम्पॉर्टंट व्यक्ती असं जर मेला असेल तर त्याला एकतर CPR देतात, हे की नाही, नाहीतर मग हार्टमध्ये डायरेक्ट इंजेक्शन मारतात, ते एक स्पेशल लिक्विडचं ज्याच्याने त्यांचा हार्ट परत रिस्पॉन्ड करू शकेल, हे की नाही. म्हणजेच काय की एक एक्स्ट्रा स्टिम्युलस लावला आपण त्यात, एक्सटर्नल स्टिम्युलस, आणि त्याच्याने ती गोष्ट परत काम करायला लागते, हे की नाही. म्हणूनच आता बँक कशावर काम करते? पैशांवर. आणि आपल्या बँकमध्ये काय सगळ्यात कमी आहेत? तर पैसे कमी आहेत. कॅपिटलचा प्रॉब्लेम आहे ना इंडियामध्ये. म्हणूनच मग मिस्टर बॅनर्जी काय बोलतात, ते सांगतात की जर ह्यांना झॉम्बीपासून जर परत माणूस बनवायचा असेल तर त्यांच्यामध्ये भरपूर पैसा ओतावा लागेल, भरपूर कॅपिटल त्यांना परत द्यायला लागेल, ज्याच्याने ते परत उभे राहू शकतील. आणि मग परत त्यांना रेग्युलेशन चांगलं करायला लागेल की ते लोक परत ते चुकी नाही करणार जे त्यांनी पहिले केलेले, ज्याच्याने ते डुबलेले, ओके. पण आता ह्याच्यात एक गोष्ट अशी की इंडियामध्ये पहिलेच आपण बोलतो की कॅपिटल कमी आहे, मग आपण तो कॅपिटल आणणार कुठनं? आणि जसं की आपल्याला माहिती असेल की इंडियामध्ये 100% आपण FDI अलाव नाही केले, कशामध्ये? बँकिंग सेक्टरमध्ये. का? कारण की ते कोर सर्व्हिसेसमध्ये येतात. कारण की जर बँक्सनाच आपण जर सगळेच बँक फॉरेन बँक झाले तर मग इंडियनचं एक तर आपलं असतं की आपलं नॅशनलाइज्ड बँक्समध्ये आपण थोडं सेफ समजतो वगैरे, तर ते सगळ्या गोष्टी आहेतच ऑफकोर्स. म्हणूनच काय याच्यात की आपले जे बँक्स आहेत ते आपण कन्सिडर करतो की इंडियातलीच लोकं चालवावी, इंडियातल्याच लोकांचा जास्तीत जास्त पैसा असावा त्यात, हे की नाही. आता त्यांचं असं म्हणणं आहे, आता तुम्ही किती सहमत आहात त्याच्यावर ते आपण त्याच्यावर थोडी चर्चा करू, की मिस्टर बॅनर्जी असं म्हणतात की असं परसेप्शन आहे इंडियामध्ये की इंडियाचे जे कॅपिटलिस्ट आहेत, कॅपिटलिस्ट म्हणजे काय, जे पैशासाठी काम करणारे लोक असं पकडूया, ओके. पैशासाठी काम करणारे म्हणजे की जे मोठे मोठे लोक असतात जे पैसे लावतात ज्याच्याने अजून पैसे भेटतील त्यांना, असे इन्व्हेस्टर्स वगैरे जे मोठ्या मोठ्या लेवलवर जे काम करतात. तर असं परसेप्शन आहे की इंडियन कॅपिटलिस्ट आर गुड आणि फॉरेन कॅपिटलिस्ट आर बॅड, ठीक आहे. म्हणजे जे आपल्या घरातले आहेत ते चांगले, पण बाहेरून जे आले ते खराब, आपल्याला असं वाटतं, ठीक आहे. आता हे कितपत खरं कितपत खोटं ते आपण डिबेटेबल आहे परत. पण जर एका हिशोबाने जर बघायला गेलो की ही हॅज अ पॉईंट की असं परसेप्शन असणं चुकीचं आहे. कारण की कॅपिटलिस्ट आहे, तो इंडियातला असो किंवा बाहेरचा असो. आणि जर बघा इंडियामध्ये जर समजा 100 कॅपिटलिस्ट आहेत, ओके, समजा आपण एक्झाम्पल घेऊया, कॅपिटलिस्ट माणसं किती आहेत इंडियामध्ये? 100. आणि वर्ल्डमध्ये जर बघितलं तर अराउंड देर आर 196 कंट्रीज. जर प्रत्येक कंट्रीमधला जर एक कॅपिटलिस्टने जरी इंडियामध्ये जर पैसा लावला तर इंडियामध्ये फक्त 100 होते, आणि बाहेरचे जरी टोटल केले तर 196 एक्स्ट्रा इन्व्हेस्टर्स येतात. मग बाहेरचा जर कॅपिटल जर आपल्याला पाहिजे तर तो आपल्याला भेटतो, तो इट इज गुड. पण अगेन तो पैसा ते लोक परत मागतील, मग त्याच्यामुळे इंडियाची करन्सी वीक होईल, ते सगळे पण त्याच्यात काय बोलतात त्याला एस्पेक्ट्स आहेत त्याचे. पण अगेन आपल्याला थोडासा विचार करायला पाहिजे की विचार केल्यावर आपल्याला ऑब्व्हियसली आन्सर्स कुठे ना कुठे आपल्याला एक वे आउट भेटेलच. पण अगेन द पॉईंट बिंग की जर इंडियातल्या बँक्सना जर आताच्या सिच्युएशनमधून जर बाहेर काढायचं आहे तर त्यांच्यामध्ये भरपूर सारखा कॅपिटल त्यांना द्यायला लागेल, आणि ते फक्तच आणि फक्त इंडियन कॅपिटलिस्ट नाही करू शकणार, आणि आपल्याला बाहेरच्या म्हणजे फॉरेन कॅपिटलिस्टची पण गरज लागेल असं मिस्टर बॅनर्जी म्हणतात, ओके. आता नेक्स्ट न्यूज बघूया. जसं आपण मगाशी म्हटलेलं की PwCचा एक रिपोर्ट आला आहे, आणि त्यांनी एक असं बोललं की त्यांनी एक सेमिनारसारखा घेतलेलं, त्यात भरपूर सगळे मोठ्या मोठ्या स्पीकर्सना बोलवलेलं. आणि एक गोष्ट जी तुम्ही आजकाल भरपूर ऐकाल जी ह्या PwCमध्ये पण बोलली गेलेली त्यांच्या समिटमध्ये, ती म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके. त्याच्यावर पण थोडीशी चर्चा करू की काय आहे ते आणि कसं ते युजफुल आहे किंवा कसं ते वाईट आहे, ओके. तर मग सगळ्यात पहिले बघूया की PwC म्हणजे काय. तर प्राइस वॉटरहाऊस कूपर ही एक कंपनी आहे. जसं आपल्याला माहिती आहे की डेलॉईट नावाची एक कंपनी आहे, KPMG आहे, आणि तसेच हे असे सगळे मोठे मोठे ऑडिटर्स आहेत भरपूर मोठ्या लेवलचे, ओके. तर हे बिग फोर्स म्हणून येतात. तर चौथी कंपनीचं माझं नाव नाही आठवते सध्या, पण अगेन PwC म्हणजेच काय, प्राइस वॉटरहाऊस कूपर, डेलॉईट, KPMG आणि अजून एक कंपनी आहे. त्या असे हे बिग फोर्स आहेत. म्हणजे वर्ल्डचे जे पण मोठ्या मोठ्या कंपनीजचे ऑडिटिंग आहेत ते सगळं, ऑडिटिंग म्हणजे काय, जे CA असतात, CA लोक जे ऑडिटिंग करतात त्याच्यात मोठं रूप, ओके. तर मग ते सगळं कोण करतं तर PwC किंवा असे हे बिग फोर कंपनीज करतात, ओके. तर त्यांचा एक सेमिनार होता किंवा एक रिपोर्ट आपण बोलूया की त्या लोकांनी सगळ्यांना बोलवलं आणि ते लोक त्यांचे पॉईंट्स मांडत होते. त्याच्यातच OYO रूमचे जे फाउंडर आहेत
तर ते पण होते तिकडे, राकेश अग्रवाल इफ आय एम नॉट रॉंग, अगर मिस्टर अग्रवाल पकडूया आपण त्यांना. तर मग रितेश अग्रवाल इफ आय एम नॉट रॉंग. ओके, तर मग रितेश अग्रवाल राईट. तर आपण जर याच्यात बघितलं तर त्यांनी पण सांगितलं की त्यांचा जो पण फ्युचर असणार आहे ओयोचा, तर तो असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यावर. आणि त्याच्या आजच्या न्यूजपेपरमध्ये इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 2-3 वेळा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जिकर केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आजकाल सगळीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे सगळ्यांवर भरपूर चर्चा चालली आहे. पण आता आपण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फोकस ठेवूया. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय बरं, भरपूर इझी वेमध्ये बोलूया. आपण जर कधी कुठल्या माणसाबद्दल बोलत असू तर आपण बोलतो एकतर की अरे यार काय डम माणूस आहे, एकदम ढ आहे एकदम, नाहीतर बोलू ना यार तो तर भरपूर इंटेलिजंट आहे, तो भरपूर हुशार आहे, हे की नाही. मग तीच हुशारी ओके किंवा तोच डमनेस, तोच मठ्ठपणा, तो जर आपण कुठल्या कंपनी बोलतो, जर कुठल्या कम्प्युटरला, कुठल्या एका प्रोग्रामेबल वस्तूला जर आपण दिला तर त्यालाच आपण काय बोलणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलू. ओके, जसं आपल्याला माहिती आहे की वर्ल्डची, आपल्या अर्थची एक नॅशनल सॅटेलाईट आहे, ती म्हणजेच काय, आपला मून. ओके, आपला चंद्र. आणि तसेच आपल्या अर्थला असे भरपूर सारे आर्टिफिशियल सॅटेलाईट्स आहेत. तेच म्हणजे काय, जे आपण सॅटेलाईट्स, मॅनमेड सॅटेलाईट जे वरती पाठवतो आकाशात, तर तेच म्हणजे काय, आर्टिफिशियल सॅटेलाईट. तसेच एका माणसाला किंवा एका जनावराला, एका पशुला किंवा पक्षीला जे इंटेलिजन्स असतो तो नॅचरल इंटेलिजन्स आहे. पण जर माणसाने तो इंटेलिजन्स क्रिएट केला आणि तोच एका प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका कम्प्युटरला किंवा एका हार्डवेअरला दिला तर त्यालाच आपण काय बोलणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे जर याची डेफिनेशन वर्ड पॅटर्न जर बघितली तर टू गिव्ह मशीन्स अँड एबिलिटी टू थिंक लाईक ह्युमन्स अँड मेक देम मिमिक ह्युमन ॲक्शन्स थ्रू अ प्रोग्राम. म्हणजेच काय, माणूस जो जसा इंटेलिजंट आहे, ओके, आपण बोलतो की ह्युमन्स हॅव मेड सच प्रोग्रेस बिकॉज ऑफ हिज इंटेलिजन्स. आपण बोलतो की आपण भरपूर इंटेलिजंट आहोत. तर आपलाच इंटेलिजन्स आपण ह्याच्यासाठी वापरतो की ते दुसरे निर्जीव असे काय बोलतात त्याला, मशीन्स आहेत, त्यांच्यामध्ये तो आपला जो इंटेलिजन्स आहे तो आपण आर्टिफिशियली प्रोग्रामच्या थ्रू टाकू शकू, ज्याच्यानी आपण जे गोष्टी नाही करू शकतो ते मशीन्स करू शकतील. ओके, तर हे मशीन्स कुठे कुठे वापरणार आपण, तर जर समजा आपल्याला लावाच्या मधोमध जायचं आणि तिकडनं जर काय सॅम्पल्स कलेक्ट करायचं, ऑब्वियसली माणूस तर नाही जाऊ शकत तिकडे, माणूस मरून जाईल, तर तिकडेच आपण वापरू शकतो. जर एकदम डीप सी मायनिंग करायची तर माणूस तर तिकडे जायला आपल्याला भरपूर मशीनसाठी डेव्हलपमेंट करायला लागेल. पण तर जर आपण डायरेक्ट मशीनला शिकवलं की बाबा तुला काय काय करायचं, तर मग तिकडे माणूस नाही जायला लागणार. किंवा जर समजा कुठला मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, ओके, आणि तिकडे जाऊन अशा वस्तीवर कुठला तरी माणूस अडकलेला आहे जिकडे दुसरा माणूस जाऊन नाही त्याला काढू शकत, तर तिकडे आपण मशीनला जर पाठवू शकलो, आपण चिठ्ठी, आपण द रोबोट आपण जर बघितलं आहे, तर तसंच म्हणजे काय, तो मशीन आहे, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण काय केलं की ह्युमन जे काम करू शकतो तेच एक मशीन करेल. त्याच्याने कळेल की ह्युमन्सला ते किचकट किंवा जे कठीण काम आहे ते नाही करायला लागणार. तर असं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण अगेन जर आपण महात्मा गांधीजींची जर आपण फिलॉसॉफी बघितलं की कॅपिटलिझम हे असायला पाहिजे की नाही, तर मग त्यांचं म्हणणं असं आहे की टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट किंवा कॅपिटलिझम तिथपर्यंत असावं जिथपर्यंत ह्युमन जॉब्स जात नाहीत. ओके, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग हे सगळे जे वस्तू आहेत, इंडियामध्ये अजून त्यांचा एवढा प्रिव्हलन्स नाही झाला आणि त्यांचा इम्पॅक्ट व्हायला अजून थोडा वेळ लागेल. पण बाहेरच्या देशात हे सगळं व्हायला लागलेलं आहे की ह्युमन्स आर रिप्लेस बाय रोबोट्स. ओके, कारण की सगळेच जे गोष्टी आहेत ते आपण ऑटोमेट करू शकतो. आणि इन द फ्युचर जर तुमच्याकडे ते स्किल्स नसतील, तो स्किल सेट नसेल तुमच्याकडे, तर यू विल बी मोर ऑर लेस ऑर सूनर ऑर लेटर रिप्लेस्ड बाय अ मशीन. तर मग जर हे व्हायला नसेल याचं, तर एक तर तुम्ही शिका की सॉफ्टवेअर वगैरे कसे बनवतात वगैरे वगैरे, किंवा मग एक अशी तयारी ठेवा मनाची थोडीफार की तरी की एक रोबोट असू शकतो जो तुमची जागा घेऊ शकतो. ओके, तर मग हे अशी सगळी कथा आहे. ओके, आता आपण नेक्स्ट न्यूज बघूया, तेच म्हणजे IRDAIचा. ओके, तर म्हणजेच IRDAIने सांगितले की जे पण आपले इन्शुरन्स विकतात, ओके, त्यांची जी रेग्युलेटरी बॉडी आहे तीच म्हणजे IRDAI. त्यांनी सगळ्याच इन्शुरन्स एजन्सीला सांगायचं आहे की तुम्ही जे पण ॲक्सिडेंट क्लेमवाले जे इन्शुरन्स असतात ॲक्सिडेंटशी रिलेटेड, तर त्यांच्यासाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल ठेवा की कसं करा. म्हणजे तुम्ही जर भारती एक्सामध्ये गेला तर तिकडे वेगळी प्रोसिजर, समजा तुम्ही SBIचा इन्शुरन्स काढला असेल किंवा LICचा इन्शुरन्स काढला असेल तिकडे वेगळी प्रोसिजर, अशी नका ठेवू. सगळ्यांची युनिफाईड एकच सिंगल प्रोसिजर ठेवा, स्टँडर्ड प्रोटोकॉल ठेवा. ओके, पण आता आपण बघूया की IRDAI नक्की आहे काय. तर IRDAI जे आहे तो एक ॲक्टने एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, ऑटोनॉमस आहे, म्हणजे ती एकटी काम करते आणि ती स्टॅट्युटरी म्हणजे काय, IRDAIचा ॲक्ट होता तर तो पास केला गेलेला पार्लमेंटमध्ये आणि त्याच्या हिशोबाने ती फॉर्म झाली म्हणून ती स्टॅट्युटरी बॉडी. पण हे काय करतं, रेग्युलेट करतं आणि प्रमोट करतं काय, इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स बिझनेसला.
ओके. इन्शुरन्स म्हणजे काय, आपल्या घरी LIC एजंट होतो. ओके. तर तो LIC एजंट LICसाठी काम करतो आणि LICला अप्रुव्हल कोणाकडून भेटलं की तू इन्शुरन्सचा धंदा करू शकतेस किंवा त्याला रेग्युलेट कोण करतं, तर मग IRDAI. ओके. आणि इन्शुरन्स म्हणजे काय तुम्ही स्वतःला परत इन्शुरन्स करता, स्वतःचा परत इन्शुरन्स काढता असं का, तर नाही. जे इन्शुरन्स कंपनीज वगैरे आहेत, समजा LICला आपण पकडे. ओके. LICने 1000 लोकांचा इन्शुरन्स काढला. ओके. पण जर समजा असं काय झालं की ते आता सगळ्यांना जर पैसे द्यायला लागले, तर मग LIC काय करणार, प्रॉब्लेम होऊन जाईल ना, की LICच्या सगळ्याच लोकांना त्यांना सगळ्यांनाच पैसे द्यायला लागले. तर मग अशा वेळेला काय होतं की असे पण काही कंपनीज होतात जे इन्शुरन्स कंपनीजलाच इन्शुरन्स देतात. ओके. म्हणजे कसं की LICकडे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत भरपूर सगळ्या. आता ते काय बोलेल की यार जर असा काही प्रॉब्लेम झाला तर मला सगळ्यांनाच पैसे द्यायला लागतील, तर मग माझं काय होईल, मी तर डुबून जाईल. तर मग त्यासाठीच असे भरपूर कंपनीज आहेत जे LIC सारखे जे कंपनीज आहेत त्यांच्याकडे भरपूर इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, त्यांच्यावर इन्शुरन्स कवर देतात. त्याच्याने काय होईल की असं भरपूर क्वचितच होतं की जर समजा LICचे जे समजा 1000 पॉलिसीज आहेत त्याच्यामधले जर समजा त्यांना सगळीच परत द्यायला लागली, परत सगळ्यांचा एकसाथच एकाच वेळेला जर तेवढे पैसे द्यायला लागले, तर LIC बोलेल की चल ठीक आहे, काय टेन्शन नाही, कारण की मी रिएश्युअर केलेले आहेत माझे इन्शुरन्स. त्याच्या म्हणजेच काय की त्यांच्यावरती जी एक कंपनी असेल ज्यांनी LICला इन्शुअर केलेलं आहे, तर ती काय करेल की अच्छा ठीक आहे, तुम्हाला एवढ्याची गरज आहे, तर मी तुम्ही इन्शुरन्सच्या कवरमध्ये तर तुमचे जे पण पॉलिसी आहेत त्याचा जो पण खर्च येईल वगैरे येईल ते ती कंपनी उचलेल. ओके. तसे म्युनिक रे वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत. आपल्या इंडियाचा पण एकच आहे, इफ आय एम नॉट रॉंग, नॅशनल अश्युरन्स एजन्सी असंच काहीतरी आहे, मला तिचं नाव नाही आठवत आहे. तर दॅट इज अ कंपनी इंडियामध्ये जी सध्या फक्त एकच कंपनी आहे ती जी काम करते इन्शुरन्ससाठी. तर ती अशी आहे त्याची कहाणी. ओके. तर IRDAI आपण जाणून घेतलं इन्शुरन्स आणि इन्शुरन्स काय ते पण बघितलं. इन्शुरन्स म्हणजे तुमच्यापर्यंत जे येते ते इन्शुरन्स, आणि ज्यांनी इन्शुरन्स पॉलिसी काढली, ज्याची इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही घेतली, ओके, त्याच कंपनीला जर परत इन्शुरन्स काढायला लागला, म्हणजेच काय इन्शुररनी जो तुम्हाला पैसे देणार आहे त्याला पण कोणीतरी इन्शुअर करते, तो म्हणजे काय इन्शुरन्स. ओके. डबल लेअर पकडूया आपण. तुम्ही तुमच्यावरती एक इन्शुरन्स कंपनी आणि त्याला जो कवर करते ते म्हणजे इन्शुरर. सिम्पल. ओके. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. हे भरपूर एक चांगली न्यूज आहे इंडियासाठी आणि ह्याच्याने आपल्याला कळतं की याच्यात ऑब्वियसली आपली क्वालिटी पण चांगली आहे, पण ऑब्वियसली याच्यात आपण बघू शकतो की इंडिया आणि जपानची जी आपण बोलतो स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी बोलतो ती किती घनिष्ठ आहे आणि किती इम्पॉर्टंट आणि किती इव्हॉल्व झालेली, किती मॅच्युअर आहे. ओके. तर ह्याच्यात आपल्याला कळतं आहे की मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ही एक अथॉरिटी आहे. ती काय करते आपण त्याच्यावर चर्चा करूया, पण काय न्यूज होती त्याच्यावर आपण पहिले बघू की जपानमध्ये जे आहे, तर जसं आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये श्रिम्स भरपूर असतात. श्रिम्स म्हणजे काय, कोलंबी. ओके. तर तसंच इंडियाच्या इंडियन ब्लॅक टायगर श्रिम्स, ओके, म्हणजेच प्रॉन्स, म्हणजेच काय आपले कोलंबी, ते जे आपण एक्सपोर्ट करतो जपानला. तर जपानचे जे तिकडचे जे लोक आहेत त्यांनी जे तिकडची जी बॉडी आहे, अथॉरिटी आहे, तर त्यांनी काय सांगितले की इंडियामधून जे पण हे सगळे श्रिम्स येत आहेत, कुठले इंडियन ब्लॅक टायगर श्रिम्प, म्हणजे बघा पाण्याच्या आत एवढा डीप राहणाऱ्या याच्यात पण टायगर नाव आपण दिलेलं आहे. ओके. तर त्याच्यात आपल्याला काही अँटीबॉडीज वगैरे नाही, अँटीबायोटिक्स वगैरे नाही सापडले. अँटीबायोटिक्स वापरतात बरेचसे फार्म्स, त्याच्याने काय करतात की जी ग्रोथ असते त्या एका पर्टिक्युलर स्पीशीजची, जसं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बोलूया की त्या श्रिम्सची, तर ती भरपूर फास्ट होते. तर असं सगळं इंडियामधल्या तरी प्रोडक्ट्समधून जे जपानला जातात त्याच्यामध्ये काय आढळलं नाही, म्हणून ते लोकांनी काय सांगितलं की जे पण आमचं इन्स्पेक्शन वगैरे असेल तर ते आम्ही भरपूर रिलॅक्स वेमध्ये करू, की आम्हाला तुमच्या याच्यात असं त्या काय नाही सापडले, मग आम्ही नाही एवढे डीपली इन्स्पेक्ट करणार. ओके. आता आपण बघूया की मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी हे काय आणि ते काय करतं. ओके. तर ही ऑब्वियसली एक स्टॅट्युटरी बॉडी आहे जी 1972 मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्टनी बनली गेलेली होती. आता याच्या नावानेच कळते की हे मरीन म्हणजे समुद्री प्रोडक्ट जे असतील, म्हणजे काय मासे झाले, श्रिम्प झाले, असे जे सगळ्या वस्तू आहेत, किंवा मग त्याच्यात भरपूर लोक शिंपली वगैरे पण खातात, तर मग त्याला सी ग्रास वगैरे पण एक भरपूर डेलिकसी असते काय पार्ट्समध्ये. तर त्याचं जर एक्सपोर्ट होते, त्याचं डेव्हलपमेंट कसं होईल त्याच्याबद्दल आपण एक जर अथॉरिटी बनवली तर त्याचं नाव काय असणार, मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. कधी बनलेली 1972 आणि ते पण एक पार्लमेंटच्या ॲक्टच्या थ्रू, म्हणजे ती काय एक स्टॅट्युटरी बॉडी. ओके. आता आपण त्याचा एम पण बघितला. आता याचं हेडक्वार्टर्स कुठे ते आपल्याला माहिती असेल, ते आहे कोची, केरळमध्ये. ओके. आता कोची हे नीट लक्षात ठेवा कारण की पुढे पण एका पॉईंटमध्ये येणार आहे. आता हे पुढचा पॉईंट आपण कवर करण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की आपण इकडे बघितलं की मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, ह्याच्या म्हणजे मरीन प्रोडक्टसाठी जर काही एक्सपोर्ट करायचं तर त्यासाठी एक अथॉरिटी आहे. आपण इकडे IRDAI बघितलं की इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे काय इन्शुरन्सवर जर रेग्युलेशन करायचं त्यासाठी एक अथॉरिटी आहे. आता आपण पुढे जे हे PM वाणी आहे त्याच्यामध्ये आपण बघूया की त्यात ट्राय आपल्याला दिसेल टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. म्हणजे काय, जर तुम्ही नीट बघितलं तर आपले असं भरपूर क्वचितच असे
सेक्टर भेटतील ज्याच्यावर एक असा गव्हर्नमेंट बॉडी नाही किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडी नाही, हे की नाही. आता ते असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे तो परत एक डिबेटेबल क्वेश्चन आहे की जर ती नसली तर आपण बोलू शकतो की हां एकतर चांगलं आहे की रेग्युलेटरी ईज भेटला, मग जास्त गव्हर्नमेंट कंट्रोल नाही आहे. पण जर आपण त्याचा फ्लिप साईड बघितला की जर ती असेल तर मग तर चांगलं आहे ना की गव्हर्नमेंटला त्याचा सगळं माहिती असेल, त्याच्याबद्दल सगळी जे पण इन्फॉर्मेशन पाहिजे ती गव्हर्नमेंटला नीट रूपात भेटेल आणि त्यात कोणाची पण मोनोपली नाही होत आहे किंवा त्यात काय माल प्रॅक्टिसेस काय चुकीचे धंदे नाही होत आहेत त्या सगळ्यांमध्ये. तर ती रेग्युलेटरी सिस्टम असायला पाहिजे. असे दोन्ही साईडनी दोन पैलू आहेत. तर मग जसं की आपण एक ऑफिसर बनणार आहोत, एक ॲडमिनिस्ट्रेटर किंवा एक मॅनेजर बनू आपण, तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचे न्यूट्रल पक्षाने पॉझिटिव्स आणि निगेटिव्स माहिती असायला पाहिजे. म्हणूनच तुम्हाला सांगते की हे असे जवळपास सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला एक रेग्युलेटरी बॉडी भेटेल. मग ती असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे, त्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट्स करायला गेले पाहिजेत, त्यांना अजून कसं मॉडर्नाइज करायला गेलं पाहिजे. तसे जर बघायला गेलं तर इंडियातले जे पण हे रेग्युलेटरी बॉडीज आहेत किंवा इन जनरल कुठलेही डिपार्टमेंट आहे ते बऱ्यापैकी मॉडर्नाइज आहेत. तर आपण बोलू नाही शकत की इंडियामध्ये तसं टेक्नॉलॉजिकल बॅकवर्डनेस या सेक्टर्समध्ये किंवा गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये तरी आहे. तर असं रूट लेवलला आहे, पण रेग्युलेटरी बॉडीजमध्ये वगैरे तर चांगलंच आहे. ओके, तर मग ही न्यूज होती कॅबिनेट ओकेज पब्लिक वायफाय स्कीम. म्हणजेच काय, आतापर्यंत आपल्याकडे माहिती होतं की PCO बघितले असेल तुम्ही, STD बूथ असायचे, PCO बूथ असायचे, म्हणजेच काय पब्लिक कॉल ऑफिस होता. तसंच आता गव्हर्नमेंटने सांगितलं की गव्हर्नमेंटला पण कळतंय की आता लोक कॉल कमी करत आहेत पण लोकांची चॅट करायला त्यांना पाहिजे. आणि चॅट करण्यासाठी SMS चा पण वापर नाही करत आहे, इंटरनेटवरून आपण वेगळ्या वेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर करतोय. ते व्हॉट्सॲप झाला, फेसबुक झाला, टेलिग्राम झाला, आपण ह्या सगळ्याचा वापर करतो, हे की नाही. म्हणजेच काय, जर आपल्याला सगळ्यांना कनेक्ट करायचं आहे, डिजिटल इन्क्लुझिव्हिटी जर आपल्याला पाहिजे, जसं आपण काल बोललेलो इंडियन मोबाईल काँग्रेस जी होती, असोसिएशन जो होता, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन हा त्यांचा थीम होता. त्याच्यात कसं झालं की सेफ, सिक्युअर अँड सस्टेनेबल असं एक काय बोलतात त्याला त्याची ती थीम होती. म्हणजे ती भरपूर काय सांगते. आणि ते IMA जो आहे, इंडियन मोबाईल असोसिएशन, ते गव्हर्नमेंटच्याच बॉडी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन त्याचा एक पॅरेंट मेंबर आहे. तर म्हणजे ऑब्व्हियसली, आणि ह्याच्यात पण आपल्याला कळतं की इनोव्हेशन सांगता आहेत कशामध्ये, तर वायफायमध्ये. वायफाय म्हणजेच काय, डिजिटल कनेक्टिव्हिटी, म्हणजे डिजिटली लोकांना इन्क्लूड करायची, डिजिटल इन्क्लुझिव्हिटी आपण ज्याला बोलतो, हे की नाही. तर ते व्हायला पाहिजे. तर ते कशी होणार, जेव्हा गावाखेड्यातला पण जो शेवटचा माणूस जो आहे तो पण जेव्हा डिजिटली कनेक्ट होऊन जाईल मेन स्ट्रीम इंटरनेटवर, तर तेव्हा आपण काय बोलू त्याला की आता आपण डिजिटली 100% इन्क्लुझिव्हिटी आपण अचीव्ह केलेली आहे. तर त्यासाठीच गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, तीच म्हणजे PM वाणी, प्रधानमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर आपण बोलू वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. ओके, म्हणजेच काय, लोकांपर्यंत वायफायचा ॲक्सेस असावा, एवढंच. आता कॅबिनेटने ओके केलेलं आहे ह्याच्यासाठी की हे आपण करू शकतो. आता आपण थोडे त्याचे काय बोलतात त्याला डिटेलमध्ये जा. आणि हे जे दोन न्यूज आहेत ना इकडे, ते थोडे सेपरेट आहेत त्या टॉपिकपासून, पण ते आपण कवर केले, त्याच्यावर आपण पुढे चर्चा करू. ओके, तर PM वाणीवर बघूया. वाणीचा आपण फुल फॉर्म बघितलेला, वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. ओके, जसं की आपण म्हटलं की पहिले PCO असायचे, पब्लिक कॉल ऑफिस, तसंच आता काय असतं, पब्लिक डेटा ऑफिस असं आपण बनवणार. का? कारण की पहिले लोकांना कॉल करण्यासाठी तेवढं परवडायचं नाही, तर ते 1-2 रुपये करून काय करायचे, त्याच्यात त्या PCO बूथमध्ये पैसे टाकायचे आणि मग तेवढ्याच वेळेचं बोलायचं. तसंच आता पब्लिक डेटा ऑफिस असणार. त्यात काय असणार, तर आपले गावाकडे आपण काय करणार की जे आपले रुरल एरिया आहेत तिकडे आपण एक असा, जसं आपल्याकडे गावात पहिले एकच PCO बूथ वगैरे असायचा, तसंच आता काय असणार, एक PDO बूथ असणार. त्यात काय असणार की तो जो गावातला जो एक ऑन्टरप्रेनर असेल, जो तिकडे काहीतरी ऑन्टरप्रेनरशिपच्या माध्यमातून डिजिटल ह्याच्यात काहीतरी स्वतःचं करू इच्छितो, तर तो इकडे रजिस्टर करू शकतो. आणि जर त्याचा सिलेक्शन झालं की त्याला त्याचे राईट्स भेटले की तू इकडे ते PDOचं ऑफिस बनवू शकतो, तर मग तो काय करेल की तो स्वतःच्या हिशोबाने सॅशेस बनवू शकतो. आपण कसं, जर शॅम्पू पाहिजे असेल तर आपल्याकडे ऑप्शन्स असतात की आपण एक 100 रुपयाची बॉटल घेऊ शकतो, 30 रुपयाची बॉटल घेऊ शकतो, 15 रुपयाचा बॉटल घेऊ शकतो, किंवा एक छोटा सॅशे घेऊ शकतो 1-2 रुपयाचा, आहे की नाही. आणि सॅशे घेण्याचा फायदा काय, आपण किंवा बॉटल घेण्याचा फायदा काय की आपण पाहिजे तसं ते यूज करू शकतो. जर आज तुम्ही समजा केस धुवायचे असतील तर तुम्ही ते शॅम्पूची बॉटल वापरू शकता. जर नाही धुवायचे तुम्हाला, जर 1 महिन्यात धुवायचे आणि तुम्ही आता सॅशे घेऊन ठेवला आहे तर तुम्ही तो नंतर पण वापरू शकता, हे की नाही. मग तसंच काय, PDOमध्ये काय होतील की तुम्हाला जे तिकडचे जे लोक आहेत ज्यांना यूज करायचे इंटरनेट, ते काय करू शकतात, ते असे सॅशेमध्ये विकत घेऊ शकतात. इंटरनेटचं जे पण अवेबिलिटी आहे ती, म्हणजेच काय, समजा ते लोक 2 रुपयाचा सॅशे देतील, 15 रुपयाचा सॅशे देतील, 20 रुपयाचा सॅशे देतील. ते प्राइसिंग अजून त्याची कन्फर्म नाही, तर ती तशी येईल, तर आपण तुमच्यापर्यंत पोचवू नक्कीच. तर त्या सॅशेच्याने काय होईल की तो
तो जो सॅशे जर तुम्ही विकत घेऊन गेलात त्या PDOमधून, तर काय तुम्हाला जेव्हा पण गरज असेल ओके तेव्हा तुम्ही तो सॅशे यूज करून त्याच्यातला काही कोड असेल, जसं पहिले ते मोबाईल रिचार्जसाठी ते कूपन कोड वगैरे यायचे, तसंच ते काही असावं आणि मग तो यूज करून तुम्ही तो इंटरनेट तेव्हा अवेल करू शकता. तर ₹2 इंटरनेट, ₹20 इंटरनेट, म्हणजे पहिले असायचं की ₹2 वगैरे बिस्किट घ्यायचे, त्यानंतर ₹2 आजकाल शॅम्पू वगैरे घेतात आणि येणाऱ्या टाईममध्ये आपण बघू की ₹2 लोक इंटरनेट घेत आहेत. म्हणजेच काय आपण काय बघतो आता की हळूहळू कसंच सगळे जे प्रोडक्टवरचा जो रिलायन्स आहे किंवा प्रोडक्टचं जे महत्त्व आहे फिजिकल प्रोडक्टचं ते कमी कमी होत जाते आणि जे असे ऑनलाईन किंवा सॉफ्टवेअर बेस्ड जे पण गोष्टी आहेत ते किती इम्पॉर्टंट होत आहेत. जर तुम्ही ॲडव्हर्टाईज जरी बघितलं TVवर वगैरे तर तुम्हाला कळेल की ते बायजूसची ॲडव्हर्टाईज येईल, वेदांतूची ॲडव्हर्टाईज येईल, व्हाईट हॅट ज्युनियरची ॲडव्हर्टाईज येईल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जे मोस्टली प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाईज कमी आहे पण सॉफ्टवेअर ज्याच्या थ्रू तुम्ही ते प्रोडक्ट्स घेऊ शकता त्याची ॲडव्हर्टाईज जास्त चाललेली आहे. आणि हेच आपल्याला बघायला पाहिजे की कसं आपल्याला कळतं की दुनिया कुठल्या दिशेने चालली, दुनिया कुठे चालली सॉफ्टवेअरच्या दिशेने. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये पण सॉफ्टवेअरचा एक हब आहे, आपण मिनी सिलिकॉन व्हॅली आहे आपल्याकडे बँगलोरमध्ये. तर मग असं सगळं आहे ऑब्व्हियसली. तर आपण त्याचा परत आपल्या टॉपिककडे येऊया, PM वाणीकडे. ओके, तर आपण बघितलं की PDOज असतील ज्याच्यातून आपण सॅशेज विकत घेऊ शकतो. तर हे PDOज काय असणार, हे कोणी मॅनेज करणार याला, तर आपण जसं मगाशी म्हटलेलं की सगळ्याच्या वरती आपण एक रेग्युलेटरी बॉडी बसवलेली आहे. तर हे PDOजना मॅनेज करणार CDOT, म्हणजे काय सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक. ओके, म्हणजेच काय असा एक ऑर्गनायझेशन आहे, तो काय करतो त्याच्यावर कसं आहे ते आपण सगळं पुढे बघूच. आणि ही जी कन्सेप्ट आहे की गावागावामध्ये आपल्याकडे एक अशी गोष्ट असायला पाहिजे जेणेकरून की गावातले जे पण सगळे लोक आहेत ते वायफायच्या माध्यमातून मेन स्ट्रीम इंटरनेटला कनेक्ट होऊ शकतील. ती आयडिया कोणी सांगितलेली 2017मध्ये ट्राय म्हणजे काय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, आता आपण CDOT आणि ट्राय ह्या दोघांबद्दल थोडं जाणून घेऊया. ओके, तर CDOT जसं आपण बघितलेलं सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक. ओके, तर हे काय एक गव्हर्नमेंट ओन टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनी आहे. ओके, किंवा सेंटर आहे आपण म्हणूया. म्हणजे काय एक गव्हर्नमेंट सेंटर आहे, त्यांना काय काम दिलं की आपले टेलिकम्युनिकेशनचे आहे, ठीक आहे, जे कॉलिंग वगैरे आपण करतो त्याची टेक्नॉलॉजी तुम्ही बनवा. तर 1984मध्ये याची स्थापना झालेली आणि तेव्हा त्यांना काय करायचं फक्त डिझाईन आणि डेव्हलप करायचं डिजिटल एक्सचेंजसाठी. 1984मध्ये आपण डिझाईन वगैरे करतो आणि थोडं डेव्हलप. पण आता काय डेव्हलप इंटेलिजंट कम्प्युटर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. म्हणजेच काय आता ते लोक सॉफ्टवेअर हे पण सॉफ्टवेअरवर कन्वर्ट झालेले आहेत. पहिले ते लोक प्रोडक्ट डिझाईन हार्डवेअर डिझाईन करत होते आणि आता कशावर आले ते लोक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनसाठी. ओके, स्मार्ट आणि इंटेलिजंट आपण मगाशी म्हटलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर त्याचा इकडे पण यूज आहे. ओके, आणि जी दुसरी न्यूज किंवा दुसरा जो रेग्युलेटरी बॉडी आहे जो टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये सगळ्यांच्याच वरती आहे तोच म्हणजे ट्राय. ओके, ट्राय म्हणजेच काय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. 1997मध्ये ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 1997मधून त्याची स्थापना झालेली. म्हणजेच ऑब्व्हियसली हे स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि हे काय करतं इंडियाचं जो पण टेलिकम्युनिकेशन सेक्टर आहे त्याला रेग्युलेट करतं. ओके, एवढं माहिती असलं पण त्याचं भरपूर आहे. ट्रायचा हेडक्वार्टर्स तुम्हाला भेटेल न्यू दिल्लीमध्ये. ओके, तर हे सगळं असं होतं. तर हे सगळी होती पूर्ण PM वाणीची कहाणी. आणि तर तुम्हाला लक्षात असेल की आपण म्हटलं की त्याच्या बाजूला जे 2 न्यूज आहेत ते भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि ते वेगळे त्या टॉपिकशी, पण आपण ते नंतर कवर करू. तर आपण आता त्यांच्यावर येऊया. तेच म्हणजे की आत्मनिर्भर भारत रोजगार योजना. ओके, तर जसं आपल्याला माहिती आहे की आपण लॉकडाऊनच्या मध्ये जेव्हा चायनाबरोबर जे आपल्या क्लासेस वगैरे चालू झालं तर आत्मनिर्भर भारत ह्या एका कन्सेप्टनी भरपूर जास्तच जोर पकडला, विच इज अ गुड थिंग. तर मग त्याच्याशीच रिलेटेड जी आहे एक योजना आहे म्हणजेच आत्मनिर्भर भारत रोजगार योजना. तर त्याच्याच अंतर्गत सेंटरने 23,000 करोड रुपीज हे ओके केलेत की त्यांच्या कॅबिनेट जी आहे आपली ती काल बसलेली मीटिंगसाठी. तर मग त्या लोकांनी काय ओके केलं की जे पण हायरिंग प्रोसिजर होणार आहे, जे पण आपले एम्प्लॉयर्स आहेत त्या लोकांना 23,000 करोड रुपीज पोचायला पाहिजेत. आता हे 23,000 करोड रुपीज कशासाठी आहेत आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर ही जी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना जी आहे तर त्याच्या अंतर्गत काय होतं, जे एम्प्लॉयर्स आहेत. ओके, आता कोविडचा टाईम होता, त्याच्यामध्ये काय झालं की बिझनेस कमी झाला, म्हणजेच काय रेव्हेन्यू कमी झाला आणि त्यांच्याकडे स्टाफ तर पहिल्याच्या लेवलचा होता, म्हणून ते काय करणार आता स्टाफला काढून टाकणार. का? कारण की स्टाफला खर्च येतो स्टाफवर. मग त्यांच्यासाठी एकतर ऑफिस स्पेस लागेल, त्यानंतर मग त्यांना सॅलरी द्यायला लागते, त्या सॅलरीच्या हिशोबाने त्या लोकांना थोडा मग त्यांच्यावर अकाउंटमध्ये पण PF वगैरे टाकायला लागतो, हे की नाही. म्हणजे असे सगळे गोष्टीचा जो अमाल्गमेशन होता. मग त्याच्यामुळे काय करायचं होतं एक एम्प्लॉयर्स की ते काढून टाकतील किंवा काढूच शकतात अशी एक आशंका होती. म्हणूनच काय केलं की आता ऑफिस स्पेस पाहिजे होती, तर ऑफिस तर ते जे समजा ते स्वतःच आहे किंवा रेंटवर जर ऑफिस असेल एका कंपनीचं तर मग ते तर सध्या बंद होतं, मग त्याचा काय खर्च नाही. मग ऑफिसचा खर्च तर तसाच निगेट झालेला. बाकीचे 2 खर्च जे राहतात ते म्हणजे सॅलरी आणि PFचं.
तर मग गव्हर्नमेंटने काय म्हटलं की सॅलरीचं तर आम्ही काही एवढं करू नाही शकत, पण एम्प्लॉयरचा जो कॉन्ट्रीब्युशन असतो PF अकाउंटला तो आम्ही उचलतो. म्हणजेच काय, जसं आपल्याला माहिती असेल की प्रोव्हिडंट फंड जे असतात जे एका कंपनी थ्रू भेटतं कुठल्याही एम्प्लॉईला, त्याच्या जो रजिस्टर्ड एम्प्लॉई असेल आणि कंपनी पण रजिस्टर्ड असेल ऑब्व्हियसली, तर मग त्याच्या जो सॅलरी आहे त्या एम्प्लॉईची, तर त्या सॅलरीचा एक पार्ट एम्प्लॉई आणि तेवढाच पार्ट एम्प्लॉयर दोघं मिळून त्या एम्प्लॉईच्या कशामध्ये टाकतात, PF अकाउंटमध्ये टाकतात. ओके, तर मग गव्हर्नमेंटने काय म्हटलं की अच्छा ठीक आहे, जर त्याला सॅलरी तर तुम्ही देताच आहेत ना, म्हणजे त्या सॅलरीमधून त्या एम्प्लॉईचा जो PF आहे तो पोर्शन तो कवर करून टाकेल. पण बिझनेसला तर झटका बसलेला ना, तर मग गव्हर्नमेंट बोलते की अच्छा एक काम करा, तुम्ही सध्यासाठी PFचा जो तुमचा कॉन्ट्रीब्युशन आहे, एम्प्लॉयरला सांगितलं आहे की जो रोजगार देणार आहे, तर तुमचा जो एम्प्लॉयर्स प्रोव्हिडंट फंडचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे, तर मग तो कोण देणार, तो गव्हर्नमेंट भरेल. आणि त्याच्यासाठीच गव्हर्नमेंटने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, तर मग त्याच्या अंतर्गत 23,000 करोड आता ओके केलेत आणि पुढच्या याच्यात आपण बघू की थोडे अजून पैसे त्यामध्ये ओके केले जातील. ओके, त्याच्याने कळेल की आता जे पण एम्प्लॉयर्स आहेत ते लोकांना काय करतील की जे आहेत त्यांना तरी रिटेन करून ठेवतील किंवा मग अजून पण हायरिंग करतील. कारण की ह्याच्यामध्ये जे आहेत ही कोणासाठी स्कीम लागू असेल, जे पण एम्प्लॉईज आहेत ज्यांचा पगार 15,000 रुपये महिनापेक्षा कमी आहे, ते लोकच कवर झालेले आहेत त्याच्यात. आणि अजून एक गोष्टीसाठी आपण 15,000 रुपये पर महिना काल बघितलेलं आहे, ते म्हणजे ESICमध्येच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तर त्या लोकांचं पण ते वेगळे आहेत दोन्ही कन्सेप्ट, पण 15,000 रुपये महिना दोघांसाठी सेम आहेत, फक्त एवढंच सांगण्याचा उद्देश. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, एम्प्लॉईज तर त्यांचा पोर्शन भरतील EPFमध्ये, पण एम्प्लॉयर जो रोजगार देतो आहे त्याचा जो पोर्शन असेल तो कोण भरणार, गव्हर्नमेंट भरणार. ओके, आता नेक्स्ट आणि आजची लास्ट न्यूज, हे तर आपण बघितलं 15,000 रुपयाचं, आणि याच्याने काय होईल की काय बूस्ट भेटेल एम्प्लॉयमेंटला पॅन्डेमिकमध्ये पण. आजची लास्ट न्यूज जी आहे ती म्हणजेच युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आणि त्याचे युजेस. आपण मागच्या काही महिन्यांमध्ये बघितलं असेल की आपण चेन्नईला आणि अंदमान अँड निकोबार आयलँड्सला आपण एक सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात आलेलं, ज्याच्याने काय होईल की अंदमान अँड निकोबार आयलँड्समध्ये पण जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ती पण एकदम सुपरफास्ट होऊन जाईल. ओके, पण अजून हे आपल्याला बोलायला दुःख होतं की पूर्ण इंडियामध्ये तेवढंच स्पीडचं कनेक्शन जे आहे इंटरनेटचं ते नाही भेटत आहे. फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम नॉर्थ ईस्टमध्ये गेलो तर, किंवा लक्षद्वीप वगैरे, पण ते पण अजून ह्या सगळ्याशी वंचित आहे. म्हणूनच काय गव्हर्नमेंटने एक फंड तयार केला आहे, तोच म्हणजे काय युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. जर तुम्हाला कोणी विचारलं की युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड काय करतं, तर तुमचा बेसिक आणि एकदम सिम्पल आन्सर, काही नसेल माहिती तरी पण एवढं सांगा की गव्हर्नमेंटने एक असा फंड बनवला आहे ज्याच्याने त्यात जो पैसा असेल तो कशासाठी यूज करतील की रिमोटेस्ट किंवा जो सगळ्यात जास्त रुरल जो एरिया असेल, एकदम कुठेतरी कोपऱ्यात असलेलं जे गाव असेल किंवा त्याच्यातला जो एकटा राहणारा माणूस असेल त्याच्यापर्यंत पण इंटरनेट पोचावं, त्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड बनवलं गेलं. तेच आपण परत ह्याच्यातच येतं की डिजिटल इन्क्लुझिव्हिटी. ओके, तर तुम्हाला डिजिटल इन्क्लुझिव्हिटीबद्दल एकाच न्यूजपेपरच्या एकाच आर्टिकलमधून एवढे सगळे पॉईंट्स भेटले आहेत. ओके, तर आता याच्यावर बघूया आता काय तर एकदा त्यांची डेफिनेशन बघूया. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड एन्श्योर्स दॅट देर इज युनिव्हर्सल नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह ॲक्सेस टू क्वालिटी ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ॲट इकॉनॉमिकली इफेक्टिव्ह प्राइसेस टू पीपल इन रुरल अँड रिमोट एरियाज. आता ह्याच्यात काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे की नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह ॲक्सेस म्हणजे असं काय की एका जर गावात आपण पोचलो, आता गावच गाव का बोलतं कारण की आपण अर्बन एरियाजमध्ये बऱ्यापैकी इंटरनेट आहे आणि आपल्याला माहिती आहे की इंडियाचं एक मेजॉरिटी ऑफ पोर्शन रुरल इंडियामध्ये राहतो आणि आपली गावं जी आहेत तर ती एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट आहेत. आणि मला असं प्युअरली वाटतं की जर आपण आपल्या गावांवर जर फोकस केला तर इंडियासारखी अशी जागा होऊच नाही शकत, एक इंडियासारखी कंट्री बनवूच नाही शकत जी एवढी फास्ट डेव्हलपमेंट करू शकते, एवढी फास्ट ग्रोथ करू शकते. त्याला देर विल बी नो अदर कॉम्पिटिटर. पण आपण रुरल एरियावर एवढा फोकस नाही करत आणि तोच एक भरपूर एक ड्रॉबॅक आहे आपला. आणि आपल्यासाठी स्कीम्स निघतात पण त्याचा इम्प्लिमेंटेशनचा भरपूर प्रॉब्लेम होऊन जातो. ओके, तर रुरल आणि रिमोट एरियाजपर्यंत नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह म्हणजे एकाला भेटणार एकाला नाही भेटणार असं नाही व्हायला पाहिजे, सगळ्यांना भेटेल. आणि ते कसे असतील, जे ICT सर्व्हिस असतील ते इकॉनॉमिक प्राइजेसवर असतील. ओके, ते प्राईस भरपूर मिनिमल असतील, भरपूर पॉकेट फ्रेंडली असतील. म्हणजेच काय त्या प्राईसमध्ये रुरल आणि रिमोट एरियाजमध्ये ते भेटतील. म्हणजे ते नॉर्थ ईस्टचे जंगल असो किंवा मग ते लक्षद्वीपचं आयलँड असो, एकदम लांबचं कुठलं तरी आयलँड, तिथपर्यंत सगळीकडे तुम्हाला त्याच क्वालिटीचं नेटवर्क भेटायला पाहिजे. ओके, म्हणजे कुठल्याही स्टेट कॅपिटलमधला जर कुठला माणूस आहे आणि तोच कुठला समजा एकदम डोंगरावरचा कुठला तरी माणूस आहे, दोघांना जर इंटरनेट कनेक्टिव्ह भेटते तर ती सेम असायला पाहिजे, असा त्यांचा प्लॅन आहे. तर आपण जसं मग पहिले म्हटलेलं की आपण चेन्नई आणि अंदमान अँड निकोबार आयलँडला फायबर ऑप्टिकल केबलने जॉईन केलेलं आहे, तसंच आता नवीन 2 जागांना आपण कनेक्ट करतो आहे.
ते म्हणजेच अरुणाचल प्रदेश अख्खा आणि आसामचे 2 डिस्ट्रिक्ट्स या दोघांना कव्हर करतो आहे. आणि त्या व्यतिरिक्त जसं आपण मगाशी म्हटलेलं मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी बद्दल डिस्कस करताना त्याचं हेडक्वार्टर्स कोचीमध्ये, तर तसंच कोची आणि लक्षद्वीपला पण आपण एका सबमरीन फायबर ऑप्टिकल केबलनी जॉईन करणार. त्याच्याने काय होईल की इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट ॲक्सेस जो आहे, जो आपण डिजिटल इन्क्लुझिव्हिटी जे बोलत होतो, तर ह्या तिन्ही जागेंवर म्हणजेच काय लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश अँड 2 डिस्ट्रिक्ट्स ऑफ आसाम या जागांवर पण त्यांची कनेक्टिव्हिटी, त्यांची इन्क्लुझिव्हिटी जी आहे ती भरपूर फास्ट होईल. आणि याचा एक यूज जो होईल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ते म्हणजेच काय, आता जर तुम्हाला जर नीट तुम्ही लक्षात ठेवलं तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि लक्षद्वीप हे असे कंट्री किंवा असे स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आहेत जे इंटरनॅशनली इम्पॉर्टंट आहेत. अरुणाचल प्रदेशची एक भरपूर इम्पॉर्टंट बॉर्डर आहे कोणाबरोबर, तर चायनाबरोबर. आसामची पण बॉर्डर जर बघितली तर ती भरपूर जवळ आहे अरुणाचल प्रदेशच्या आणि भूतानला पण लागून आहे. आणि लक्षद्वीप जर बघितलं तर अरेबियन सीमधला आणि जो इंडियन ओशनला पण पुढे तो जॉईन होतच आहे, तर तिकडचा एक भरपूर इम्पॉर्टंट असेट आहे आपला, हे की नाही. तर मग ह्या जर जागेंवर जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपली स्लो असली तर प्रॉब्लेम काय होईल की जर तिकडनं काही इन्फॉर्मेशन लगेच पोहोचवायची आपल्याला, ओके, बिना सॅटेलाईटचा यूज करता डायरेक्ट जर ऑप्टिकल फायबरचा किंवा जर ऑन अर्थ इंटरनेटचा जर वापर करायचा आहे, तिकडची जर कनेक्टिव्हिटी स्लो असली तर मग आपण भरपूर पाठी राहू शकतो. आणि जर तिकडे जर काही मोठा जर मूवमेंट होत असेल आपल्या एनिमी कंट्रीचा, कुठली एनिमी कंट्री असो ती, तर त्याच्यात प्रॉब्लेम काय होईल की आपल्याला ते कळणार नाही, आपल्याला थोडं लेट कळेल. आणि जसं आपल्याला माहिती आहे की एका वॉरमध्ये एक सेकंडची इन्फॉर्मेशन, एक सेकंडचं अपडेट असणं आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि जर त्याच्यात जर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर स्लो होत असेल प्रोसिजर, तर मग तो आपला ड्रॉबॅक होईल. म्हणूनच या सगळ्यांमध्ये या स्टेट्समध्ये जे आपले बॉर्डर स्टेट्स आहेत त्यांच्यामध्ये तर असायला पाहिजे एकदम फास्ट इंटरनेट कनेक्शन, ज्याच्याने मेन लँडवर जे आपण बोलतो, तसं तर सगळेच लँड आपल्यासाठी मेन आहेत, पण जो आपण एकदम मध्य भूभाग जो बोलतो तिथपर्यंत पण इंटरनेट, आणि त्या एकदम बॉर्डरवाल्या स्टेटला किंवा युनियन टेरिटरीमध्ये पण जे इंटरनेट आहे ते कनेक्शन सेम असावं, ज्याच्याने आपल्याला ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फास्ट होईल. आणि तिकडची लोकं पण तेवढीच खुश असतील इंटरनेट आहे जेवढी मेन लँडवरची लोक आहेत. ओके, तर तो डिस्क्रिमिनेशन नाही असायला पाहिजे, म्हणूनच आपण युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड बनवलेलं आहे. ओके, तर आपण बघू की येणाऱ्या थोड्या वर्षांमध्ये ही जी सगळी प्रोसिजर आहे, हे जे सगळे आपण इन्व्हेस्टमेंट करतो या सगळ्या जागेवर, त्याचा एक भरपूर इम्पॉर्टंट फायदा होईल. आणि हे इंडियाला इंटरनली भरपूर जास्त स्ट्रॉंग करतील. आणि जेव्हा इंडिया इंटरनली किंवा कुठलीही कंट्री इंटरनली भरपूर स्ट्रॉंग असेल, तर ती एक्सटर्नली म्हणजेच वर्ल्ड लेवलवर, ग्लोबल लेवलवर ती उभरून दिसते. का? कारण की त्यांचं ज्याचं आपण बोलतो मन शांत, मन स्वच्छ असतं, ते त्याचा चेहरा निखरून दिसतो, हे की नाही. तो मग कसाही असो, तो हायटेड असो किंवा नसो, तो फेशियल एक्सप्रेशन त्याचे कसेही असो, लुक्स कसे पण असो, त्याचा फरक नाही पडत. जर तो मनातून शांत आणि मनातून साफ आहे, तर तो बाकी लोकांसाठी पण साफच असतो. ओके, तर आजचे हेच होते सगळे व्हिडिओज. आजचा पण व्हिडिओ आपण जवळपास 40 मिनिटापर्यंत नेलेला आहे, पण नो इश्यूज अबाउट इट. सगळेच टॉपिक्स भरपूर इम्पॉर्टंट होते, आपण सगळं नीट समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थँक्यू अ लॉट फॉर लिस्निंग टू द होल व्हिडिओ. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास नावाचा, म्हणजेच 2 वेळा अभ्यासलेला आहे आपण. का? तर आपण डबल अभ्यास करू आणि डबल द प्रोबॅबिलिटी ऑफ बिंग सक्सेसफुल इन आर ड्रीम ऑफ बिकमिंग एन ॲडमिनिस्ट्रेटर ऑर एन ऑफिसर ऑर अ मॅनेजर, वॉट एव्हर यू कॉल इट. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कुठले भाऊ बहीण मित्र मैत्रिणी जे असतील, जे सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कुठल्याही गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. ओके, धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.